मित्रांनो, आता वाजले 8:45 आणि गुंजन अजून झोपलेली आहे आणि क्लास आहे 8:30चा. तरी पण ही मुलगी नाही उठली आहे. मी तरी 8:30 वाजताचा क्लास आहे तर 8:30 वाजता उठली आहे. अंशू पण उठली जस्ट आता 1 सेकंद आधी. ही झोपलेलीच आहे. हे बघा, आम्हाला जज नका करू, कारण आमचे क्लास घ्यायला सर येतच नाही 8:30 वाले, म्हणून आम्ही लेट उठतो आणि लेट जातो. झालं माझं एल पाडून बोलून, बस एवढंच. गाईज, मी रेडी झाली आहे आणि बाजूच्या रूममध्ये सशा पण रेडी झाली आहे. आता आपण नाश्ता करायला जाणार आणि मग क्लासला जाणार. नाश्ता करायला जाऊ नाही जाऊ पण क्लासला जाणंच आहे, कारण की आज प्रस्त आहे आणि प्रस्त बुडवू नाही शकत आपण. मला माहीत आहे प्रस्तला खूप सारं सामान घेऊन जावं लागते. ते सामान घेऊन जाता जाताच अर्धी जान जाते आणि अर्धी जान गेल्यावर त्या प्रस्तमध्ये बसायची इच्छा होते, कारण की सर येते आणि सर आता ही प्रस्तची एवढी मोठी बुक घेऊन नाही जाणार मी आता अशीच कपडे काढणार. एवढा मोठा डब्बा पण घेऊन नाही जाणार असं नाही. आणि वर हा कॉम्प्लिमेंटरी बाउल घेऊन जाणार. याच्यात बसून मी आईस्क्रीम नाही खाणार. पण मी काळी काऊन दिसता तशी हाव म्हणा. आणि गाईज, इथं मी क्लासला जायला रेडी झाली आहे आणि हे बघा, गुंजन आमची त्याच कपड्यात दिसत आहे. कर दाखव ना ग गुंजन. गुंजननी गाईज डिपिगमेंटेशन केलाय आणि ती आता वाईट झाली आहे पूर्ण दादासारखी. छान नाही दिसत. काही नाही, इथं कोण चांगलं दिसतं, मी पण चांगली नसतं दिसत. गाईज, 8:30च्या क्लासला 9:15 वाजता अटेंडन्स द्यायला स्वतःची प्रॉक्सी स्वतःच लावायला जातो. अरे हे दोघे तर भागून राहिले, पण ही मागची ही अजून हे बघा काही सकाळच्या 8:30 ते 9:30चा व्ह्यू काहीतरी असा असतो, बघू शकता तुम्ही. आणि ऑलवेज आमची असो काहीतरी गेम खेळत असते. गाईस, आम्ही 1 फ्लोअर न चढू शकणारे लोक आहोत आणि मी माझा फोन पण पलटवू नाही शकत आहोत. हे बघा, माझं थोडंसं आर्टिक्युलेशन कंप्लीट झालं आहे आणि हे भावना पॅकअप करताना आणि अख्खा क्लास पॅकअप करून राहिला या टाईमला. आम्ही आता क्लासवरून चाललोय. हे बघा, माझ्या मॅथला हे असं झालं, काहीतरी केलं आहे मी. कसलं सुंदर बनलंय भाई. मला जर डबल बनवा लागलं ना, गेलं मग किती. हाँ तेरे को आना. हाँ वो तो ठीक है, तूने तो ही उंगली दिखाई वरना. चुप बैठे, क्या ये बदतमीज लोग है, बदतमीज. आज आमचा सकाळी होता प्रस्तचा लेक्चर आणि मग प्रस्तच्या लेक्चर नंतर होता प्रस्तचं प्रॅक्टिकल, जे मी जाताना दाखवलं नाही, पण ॲट द एंड मी आर्टिक्युलेशन केलं तेवढंच दाखवलं. कारण की जर मी तिथं फोन उघडला असता तर प्रोफेसरला माझा फोनच कुर्बान झाला असता, म्हणून मी काही व्हिडिओ काढला नाही. आता चाललो, आता आमचा क्लास झाला. जर मी तिथे माझा फोन उघडला असता, प्रोफेसरने माझे कपडे उघडले. येड्या गप्प बस. म्हणून याला घेत नसते मी व्हिडिओ मध्ये, असलंच काहीतरी फालतू बोलतो. आता आम्ही
चाललोय चांगलं चांगलं जेवण करायला. मग पुन्हा चांगलं सॉरी खराब पण नाही, ठीकठाक व्हायला जेवण करायला, फक्त जेवण करायला. ए यार भाभी चांगलं देते यार, सोड तू. लई चांगली असते भाजी. चांगलंच देते हे बघा. आता आम्ही चांगलंसं जेवण करणार. म्हणूनच रोज माझ्या डब्यामधल्या भाज्या खातात हे लोक. गप्प बस. खूप चांगली असते त्यांची भाजी, तर त्यांना हे खायचीच बघ इच्छा माझी होत पण नाही. भाजी ती चांगली चांगलीच भाजी. असते, तू आपलं बघ. नाही भाई, उद्यापासून दूर जाऊन बसेल माझ्यापासून. आता आम्ही जेवण करू, मग आमचा पुन्हा 3 लेक्चर आहे. आता प्रॅक्टिकल नाही आहे, तेवढं करू. आणि जे लोक मला म्हणतात ना की कॉलेजचा व्हिडिओ करा, कॉलेजचा व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला एवढंच दिसू शकतं की आम्ही लेक्चरला गेलो आलो बस. कारण की तिथं कॉलेजच्या अंदर मी जर फोन एकदा आमच्या बॅचच्या एका मुलीने ट्राय केलं आणि मग जे आम्हाला झापलंय प्रोफेसरने, त्यानंतर कुणाचीच हिंमत नाही. रस्त्यावरती पायऱ्यांवरती थांबवून सगळ्या पेशंट समोर झापलंय आम्हाला. म्हणून आम्ही कॉलेजमध्ये फोन नसतो काढत, रील्स पण नसतो बनवत. प्लस माझ्यासारखं साधा सुद्धा मोटोरोला वगैरे असतं तर काढून बघितलं असं का केलं असतं कुर्बान. सॅमसंग S24 गप्प बस. काय MBBS च्या हॉस्टेलला ऐकू चाललंय, एवढ्या जोरात बोलली. हे बघा काही आम्ही हॉस्टेल पोहोचलाय. आता जेवण करू मग बोलू, ठीक आहे? बाय. हिला काय काही बी बघत राहते. काय मंदात घुसत राहते का दरवेळेस माझ्या फ्रेम मध्ये. हे बघा एक मासूमची बिचारी पोरगी बसलेली, आता साईन लँग्वेज शिकत होती ती. ABCD. हा, कारण की ती एकटी बडबडन तसे साईन लँग्वेज मध्ये, पण दात दाखव ई कर ई हागरी. आणि तर ऋतिका बिचारी आमची मॅगी बनवत, कारण की आज टिफिन नाही येणार आहे. दोन्ही टाईम, सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळीचा टिफिन येणार नाही आहे. आणि माझ्यासोबत याचा अर्थ तिचा टिफिन शेअर होणार नाही आहे. आज मला फक्त माझ्या टिफिनवर जगायचं आहे, जे की थोडं मुश्किल आहे माझ्यासाठी, पण मी करून घेईन. काय ग, काही बोलायचं आहे का तुला? काहीतरी लिहून जाऊ द्या गाई, सोडा. आम्ही लंच ब्रेकमध्ये लंच करून आता कॉलेजला भेटू जाताना. काय सिद्धी, आता नको येऊ असं नाही म्हणणार, ये लवकर बरी येऊन, ठीक आहे? गाई सिद्धीची तब्येत खराब झाली म्हणून सिद्धी बाहेर झाली. आणि सिद्धीची बहीण बघा, नाही तू कंटेंट नाही, सिद्धीची बहीण बघा. हा हाईट कम्पेअर करू आमची. घे लवकर. ओ अंशू लहान आहे. नाही, सेम आहे पण थोडीशी लहान दिसते तिच्या पुढं. यार अंशू असं काही, पण तरी आमच्यासाठी तू हायटेड आहे, कारण की आमच्यामध्ये तर हायटेड आहे. बाय सिद्धी, बाय रिद्धी. हिला पाठव नको वापस. नाही पाठव का, आम्हाला करमत नाही. हा ठेवून घे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आमचं जेवण झालं आहे. जसं की तुम्ही माझ्या हातात डब्बा बघू शकता. डब्बा खाताना मला व्हिडिओ घेणं चांगलं नाही वाटलं, म्हणून मी व्हिडिओ नाही घेतला. असं काही नाही, मी व्हिडिओ काढणंच विसरली म्हणून मी व्हिडिओ नाही घेतला. आणि आता आम्ही पुन्हा निघालो. 3 लेक्चर आहे आमचे. पहिले कॉन्सचा, मग फार्मॅकचा, मग DMचा. ते करून आम्ही निघू. मला सिनियर दिसले आणि मला लाज आली व्हिडिओ काढायला, म्हणून मी भागून आली. असला व्हिडिओ काढायचा. आणि जर अंदर सर असेल तर सरला पण मी माझ्या व्हिडिओत घेईन. तर मित्रांनो, आता आमचा कॉन्सचा लेक्चर झाला आहे आणि आता आम्ही फार्मॅकच्या लेक्चरला चाललो. तर मित्रांनो, आमचा फार्मॅकचा लेक्चर झाला आहे आणि आता आम्ही चाललो DMच्या लेक्चरला. पुन्हा GDC. पहिले GDC गेलो, मग GMC आलो, पुन्हा GDC चाललो. असंच असते. थर्सडेच्या दिवशी आमचा हात चालते कार्यक्रम. इकडून तिकडं लेक्चरच असते फक्त दुपारी. आणि मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, माझी फार्मॅकची अटेंडन्स आत्ताच जाणार होती. म्हणजे माहीत नाही मी कोणत्या धुंदीत होती, मला लक्षातच नाही की माझा रोल नंबर घेतला आणि मी प्रेझेंट बनणं विसरली. आणि मग अचानक आठवलं, मी म्हटलं 30 प्रेझेंट. थोड्या सेकंदानं राहिली मी.
आणि मी प्रेझेंट झाली. तर मित्रांनो हे बघा हे बघा हे बघा, सर काही अजून आलेले नाही आहेत. 3:30 पावणे 4 होत आहेत, तरी पण आतापर्यंत सर येण्याची काही गॅरंटी नाही का. सर कष्ट घेऊन नाही राहिले येण्याची, असं म्हणायचं होतं मला की सर येण्याचे कष्ट नाही घेऊन राहिले. कारण की दरवेळेस आम्ही फार्मॅकमध्ये आम्हाला लेट सोडते आणि मग आम्ही इकडे येऊ नाही शकत, कारण की तिकडेच 4 वाजून जाते. तर सर इथं येऊन बसून राहते आमची वाट बघत, आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला म्हणते की तुम्ही काल नव्हते आले फार्मॅकच्या नंतर इथं क्लास करायला. आज जेव्हा आम्ही डॉट 3:30 वाजता इथं येऊन बसून आहोत तर सरच नाही आले. सरच नाही आले, असं कसं? आणि दर थर्सडे नाही काय का, आज थर्सडेच आहे ना, सॉरी. दर थर्सडेला असंच होते की कॉन्सचं लेक्चर करतो, फार्मॅकचं लेक्चर करायला GMC जातो, GMC वरून परत इथे येतो आणि इथं आल्यावर खूप वेळ होऊन जाते. तर सर पण थकून वाट बघून वापस चालले जाते येतपर्यंत. आज आम्ही एवढ्या लवकर आलो तर सर काहून नाही येऊन आहे. सरला येऊन राहायला पाहिजे. सॉरी सर, जर तुम्ही मला बघाल तर तुम्ही मला खूप माराल म्हणून बस इतकं बोलून मी इथं माझा माईक ड्रॉप करताय. ही झोपलेली मुलगी लिप बाम लावून नवीन दिसतो म्हणायली. आणि निकी किती मस्त दिसत आहे. निकी सशा पण अगं हट ग, ब्लॉक करायली सशाचा. सशा पण हटे काही पण पागला धंदे करत राहते. मीच इथं एक सभ्य मुलगी आहे, प्रेझेंट झाली आहे, आता घराकडे सांगायचं आहे. अगं ही मुलगी मला रेअरली हिच्या स्कूटीवर घेऊन जाते. ही खूप तरी बघ ना माग कोण बसून दिसतंय. हा ना, लई भारी दिसते. तू गप्पा बस ग, उतरती तू आणि मला बसू दे. मी कुठं काय केलं तुझ्या अटेंडन्सला? तुझी अटेंडन्स तुझी पण कुठं? पेट्रोल संपत आहे. हा पेट्रोल संपत आहे जानी. बाय बाय बाय. मी पण बसतो, मी पण मावील का? हे बघ तिला ट्रिपली येते का बघते. सॉरी ट्रिप कुठं मावील ग मी. तुला काय ग, मला गाडी चालवायची नको, माझा फोनच पडून नको. कॉलेजच्या पुढे असले धंदे नाही करावे. बाय बाय बाय. तिथं कर, तिथं ज्या कॉलेजच्या पुढे. गाईस मी तुम्हाला एक गोष्ट म्हणू का, या पुढच्या दोघी एवढ्या सिमिलर कशा दिसून राहिल्या मला कळत नाही. मागून बघितलं तर लईच सिमिलर दिसून राहिल्या. आहे ना ग सशा, तुला वाटत नाही की त्या दोघी सिमिलर दिसतात? आधी अजून प्रिया, हा रे खरंच पण काळे बघा ते घालून पण सेम आहे. खाली डार्क कलरची लॅगिन्स. जाऊ द्या सोडा, आता कायच म्हणावं. तुम्हाला माहित आहे गाईस, आमच्या क्लासचे मुलं कुठं ग, चिकन सेहत के लिए जबरदस्त. अरे थांब, झूम अरे झूम तर करत आहे. झूम अरे झूम प्रिया तू काऊन झूम पाहिली म्हणतात. चिकन सेहत के लिए जबरदस्त. गाईच ओ काय ग, चिकन खाओ प्रोटीन आओ पाव. सॉरी आओ काय असते गाईज. जे नॉन व्हेजिटेरियन नाही आहे ते आता चिकन खायला लागा. सुना ना, काय लिहिलेलं असतं ऍडव्हर्टाइजमेंट केली खड्ड्यात. पण हे सगळ्यात महत्वाचं आहे, चिकन खा, बिर्याणी खा आणि खुश राहा. हे काय वेज खात असता. नुसतं वेज खाऊन कशाला जगता? नॉनव्हेज खाऊन पण जगत जा. नॉनव्हेज सोबत खुश राहत जा, कळलं का? आणि तुम्हाला माहित आहे, मी एक गोष्ट सांगते, आमच्या क्लासचे बॉईज चालले बॉईज ट्रिपवर. हे तुम्हाला माहित आहे आपल्या क्लासचे बॉईज ट्रिपवर चालले? मला आज माहित झालं भाई. आणि मला जो अरे ओव्हर ऍक्टिंगची दुकान बंद आहे. बॉईज ट्रिप. हा रे आम्ही पण, हा चला यार खरंच गर्ल्स ट्रिप काढून जाऊ. मी पण नाही तो
बाय गाईज, मी पण नाही आता चाय प्यायला, मी चालली हॉस्टेलवर. तसं मला भूक लागली आहे पण मी नाही जाणार आता सीधी हॉस्टेलवर जाणार आणि एक युपी बनवून आहे उरून आहे ते बनवून खाणार. नाही खाणार. अरे काय माहित काहीतरी करणार. भूक लागली आहे, कॅन्टीन मध्ये जाऊन काहीतरी खाणार. कोई इसको अकेले अकेले खा रही है. तुला पण खाऊ घातलं बरं एवढी काय इसको भी दो 4 5 6 7 8 बोल चम्मच खाई. वो भी बोल चम्मच खाई. ये एक भी चम्मच नहीं खाई. और ये हमारी पागल गेम के लिए पागल लड़की. तर मित्रांनो, आता वाजले 5 आणि 5 वाजतापर्यंत आता माझं झालं आहे. क्लासवरून आल्यावर नाश्ता वगैरे झाला आहे. आता मी थोडा वेळ झोपणार, मग 6 साडेसहाला उठणार, आंघोळ करणार आणि काही नाही. आणि मग वाटला तर थोडा बहुत अभ्यास करणार, जेवण करणार आणि फोन बघणार, झोपी जाणार. बस हेच असते एक नॉर्मल माझा कॉलेज डे. बाय.